नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक गोविंद जाधव. विषय मानसशास्त्र, राठोड एमपीसी अकॅडमी, ITR कॉर्नर, विसावानगर, नांदेड. मित्रांनो, तुमच्या याच प्रेमाबद्दल पहिल्यांदा मी आभार व्यक्त करतो. कारण मागच्या टीईटीच्या एक्झामसाठी ज्या विद्यार्थ्यांनी स्पेशल मानसशास्त्र हा विषय, संपूर्ण बाल मानसशास्त्र हा विषय ज्यांनी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड घेतलेला होता, विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया आली की त्यांना मानसशास्त्र आणि सोशल सायन्स मध्ये त्यांना जे मार्क्स मिळाले, मला अभिमान वाटतो की खरंच माझी टीचिंग तुमच्यापर्यंत पोहोचली याची पावती म्हणजे तुमचा दिलेला तो प्रतिसाद. तर तुमच्या याच प्रतिसादानं पुन्हा एकदा पण संपूर्ण बाल मानसशास्त्र घेऊन येतोय राठोड एमपीसी अकॅडमीच्या वरून. तुम्हाला प्ले स्टोर मध्ये जाऊन हा ऍप डाउनलोड करायचा, राठोड एमपीसी अकॅडमी तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे. आणि या ऍप मध्ये तुम्हाला कोर्सेसची सगळीच माहिती देण्यात आलेली आहे. मग ठीक आहे, आता यायच्या शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी 2026 ला जो मानसशास्त्र नावाचा विषय तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्हीकडे तुम्हाला हा विषय ठेवण्यात आलेला आहे. पेपर 1 ला आणि पेपर 2 ला पण काळजी करायची गरज नाही. पहिल्या लेक्चर पासून तुम्हाला सांगत आलेलं आहे की बाबांनो, आपल्याला मानसशास्त्र हा विषय समजून घेत असताना आपली स्वतःची तार्किक शक्ती वापरायची आहे. ही तार्किक शक्ती वापरत असताना समोर असलेल्या परिस्थितीला अनुरूप असलेल्या उदाहरणांचा आपल्याला आतापर्यंत जो अनुभव आला, योग्य अनुभव कुठं वापरायचा, हे म्हणजे मानसशास्त्र. आज आपण मानसशास्त्रामध्ये वेगळं काय शिकणार आहोत. आजच्या या मानसशास्त्राच्या विभागामध्ये आज आपण आजच्या या लेक्चर मध्ये आपण मानसशास्त्रामधल्या महत्वाच्या उपपत्ती शिकणार आहोत. आता एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा मानसशास्त्राची उपपत्ती आपल्या समोर येत असते तेव्हा उपपत्ती म्हणजे काय, मुळात आपल्याला अध्ययन करायचं आहे. मग हे अध्ययन करत असताना उपपत्तीची आवश्यकता भासते का? निश्चित आपल्याला यानंतर उपपत्त्यांची आवश्यकता भासते. आता तुम्हाला मानसशास्त्रामध्ये अध्ययनाच्या कोणकोणत्या उपपत्त्या सांगितलेल्या आहेत. आता अध्ययनाच्या ज्या उपपत्त्या सांगितल्या आहेत या अगोदर आपण एक गोष्ट क्लिअर करणार आहोत. मित्रांनो, अध्ययन वेगळं आणि शिक्षण वेगळं. शिक्षण घेण्यासाठी तुम्हाला 4 भिंतीच्या आत जाण्याची गरज नाही. शिक्षण घेण्यासाठी तुम्हाला शाळा, महाविद्यालय, कुठल्या शैक्षणिक संस्थेमध्ये जाण्याची तुम्हाला अजिबात गरज नाही. शिक्षण हे निसर्गाच्या सानिध्यातून मिळतं. शिक्षण ही ती व्यापक संकल्पना आहे. प्रत्येक गोष्टीमधून काही ना काही शिकत असतो, ते शिक्षण आहे. पण अध्ययन हे पूर्णतः वेगळं आहे. अध्ययन हे लिमिटेड कन्सेप्ट आहे आणि या लिमिटेड कन्सेप्ट मध्ये आपल्याला फक्त त्याच गोष्टीवर फोकस करायचा आहे. मग आता आपल्याला शाळेत जायचं आहे, महाविद्यालयात जायचं आहे किंवा शैक्षणिक संस्थेत जायचं आहे. शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालय यामध्ये तुम्हाला ठरवून दिलेला अभ्यासक्रम किंवा पाठ्यक्रम असतो. त्यावर आधारितच आपल्याला अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे. मग आता अध्ययन करायचं आहे. उपपत्ती काय तर आपली अध्ययन उपपत्ती. अध्ययन उपपत्ती, अध्ययन या शब्दाचा आधी अर्थ आपल्याला नीट समजून घ्यायचा आहे. अध्ययन म्हणजे शिकणे. आपण आपल्या वर्गरूम मध्ये जातो किंवा आपल्या क्लासरूम मध्ये जातो. क्लासरूम मध्ये गेल्याच्या नंतर जे अध्यापक येतील, मग ते अध्यापन करतील म्हणजे शिकवतील. त्यांनी जे शिकवतील ते आपण शिकणं म्हणजे आपण काय करतो, अध्ययन करतो. शिकवणे म्हणजे अध्यापन, शिकणे म्हणजे अध्ययन. वर्गात अध्यापक येतील, अध्यापक अध्यापन करतील तेव्हा अध्ययनार्थी अध्ययन करतील. मग अध्ययन म्हणजे काय, शिकणे म्हणजे अध्ययन. पण शिकण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. आपण आता शिकतोय, मान्य करू, शिक्षण ही निरंतर प्रक्रिया आहे, ती थांबू शकत नाही. आणि शिक्षण घेणं हे ज्याच्या त्याच्या बौद्धिक क्षमतेवर ते अवलंबून असतं. मग अध्ययन प्रक्रिया कशी असते, अध्ययन कसं असतं, कसं घडतं, या प्रश्नाची उत्तर उपपत्तीमधून मिळत असतात. उपपत्ती काय असते, मानसशास्त्रज्ञांनी एखाद्या गोष्टीवर केलेला तो प्रयोग असतो. त्या प्रयोगाचा निष्कर्ष भलेच आहे, त्यांनी तो प्रयोग प्राण्यावर केले असतील, पशुवर केले असतील, पक्ष्यांवर केले असतील, पण मानव आणि प्राणी यांच्यामध्ये काही गुणधर्म साधर्म्य असतात. या कारणासाठी
मानसशास्त्रज्ञांनी उपपत्या आणि त्या उपपत्यांमधले प्रयोग हे निश्चित प्राण्यावर केलेले आहेत. कारण दोघांमधले साधर्म्य शिकण्यामधले सारखे असतात. म्हणून अध्ययन ही निरंतर प्रक्रिया आहे. मरेपर्यंत विद्यार्थीच असतो, पण अध्ययनार्थीच असतो. मरेपर्यंत काही ना काही शिकत असतो. मग समाजातून शिकत असाल किंवा शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था या प्रत्येक ठिकाणातून तुम्ही शिकत असाल किंवा तुमच्या मित्रासोबत तुम्ही गप्पा मारत बसत असाल, तिथं सुद्धा काहीतरी शिकतात. कुटुंबातून काहीतरी शिकतात. जिथं तुम्ही नोकरी करत आहात, त्या नोकरीच्या ठिकाणी सुद्धा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी शिकत असतात. मग अध्ययन प्रक्रिया कशी असते? अध्ययन म्हणजे काय? अध्ययन प्रक्रिया कशी घडते? अध्ययन प्रक्रिया कशी अवगत करायची असते? या प्रश्नाची उत्तरं म्हणजेच अध्ययनाच्या उपपत्त्या देतात. मग आपल्या मानसशास्त्रामध्ये अध्ययनाच्या कोणकोणत्या उपपत्त्या ठेवण्यात आलेल्या आहेत? मित्रांनो, त्या अध्ययनाच्या उपपत्त्या शिकण्याच्या अगोदर किंवा माहीत करून घेण्याच्या अगोदर आपल्याला काही मानसशास्त्रज्ञ माहीत असले पाहिजे. मग या मानसशास्त्रज्ञांनी कोणती उपपत्ती मांडली? आपल्याला पहिलाच प्रश्न तयार होतो. अध्ययन उपपत्त्यांचं वर्गीकरण हे प्रामुख्याने 3 भागात केलं जातं. अध्ययन उपपत्त्यांना आपण 3 भागात क्लासिफाईड करू शकतो. त्यातलं पहिलं आहे साहचर्यवादी उपपत्ती, दुसरी आहे ज्ञानात्मक उपपत्ती आणि तिसरी आहे ती म्हणजे आधुनिक उपपत्ती. असे उपपत्तींचे एकूण 3 भागात वर्गीकरण होतं. पहिलं साहचर्यवादी उपपत्ती, दुसरं ज्ञानात्मक उपपत्ती आणि तिसरी आहे ती म्हणजे आधुनिक उपपत्ती. आता मला सांगा, साहचर्यवादी उपपत्ती म्हणजे काय? उत्तेजक आणि प्रतिसाद यांच्यातील उत्तेजक आणि प्रतिसाद यांच्यातील ज्या संबंधावर आधारित शिकण्याची प्रक्रिया. साहचर्यवादी म्हणजे 2 गोष्टी. कोणत्या 2 गोष्टी येतील? साहचर्यवादीमध्ये येणाऱ्या 2 गोष्टींचा उल्लेख बघा. एक उद्दीपक म्हणजे बाहेरून दिसणारी कोणतीही गोष्ट, उद्दीपक आणि त्या उद्दीपकाला मिळालेली प्रतिक्रिया. उद्दीपक आणि प्रतिक्रिया यांच्या सहसंबंधावर आधारित असलेली शिक्षण प्रक्रिया म्हणजे साहचर्यवादी उपपत्ती. मग तुम्हाला विचारला जाईल, साहचर्यवादी उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणता मानसशास्त्रज्ञाचा समावेश होत नाही किंवा साहचर्यवादी उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणती उपपत्ती येत नाही? अगोदर आपण साहचर्यवादी उपपत्त्या कोणत्या आहेत याच्यावर थोडासा फोकस करूया. साहचर्यवादी उपपत्ती, पहिली उपपत्ती प्रयत्न प्रमाद उपपत्ती. ही प्रयत्न प्रमाद उपपत्ती मानतोय एडवर्ड थॉर्न डाईक, अमेरिकन मानसशास्त्रज्ञ एडवर्ड थॉर्न डाईक. याची प्रयत्न प्रमाद उपपत्ती ही साहचर्यवादी उपपत्ती म्हणून ओळखली जाते. त्यानंतर अभिसंधान उपपत्ती, पॅवलॉव नावाच्या मानसशास्त्रज्ञाने साहचर्यवादी उपपत्तीमध्ये पॅवलॉवने अभिसंधान उपपत्ती मांडली. त्याच्यानंतर बी एफ स्किनरने साधक अभिसंधान उपपत्ती मांडली. बी एफ स्किनरची साधक अभिसंधान उपपत्ती ही साहचर्यवादी उपपत्ती आहे. त्यानंतर वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ वॉटसन, या वॉटसन अमेरिकन मानसशास्त्रज्ञ वॉटसन यांनी वर्तनवादी उपपत्ती मांडली, ती सुद्धा साहचर्यवादी मध्ये उपपत्तीमध्ये येते. त्याच्यानंतर सानिध्य अध्ययन उपपत्ती ही गुथ्री यांनी मांडलेली आहे. गुथ्री यांनी मांडलेली ही साहचर्यवादी उपपत्ती सानिध्य अध्ययन उपपत्ती म्हणून ओळखली जाते. तर पद्धतशीर वर्तन दृढीकरण उपपत्ती हे हल या मानसशास्त्रज्ञांनी मांडली. आता इकडे बघा, थॉर्नडाईक, पॅवलॉव, स्किनर, वॉटसन, गुथ्री आणि हल हे मानसशास्त्रज्ञ साहचर्यवादी उपपत्ती मानणारे मानसशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात. या मानसशास्त्रज्ञांनी कोणत्या उपपत्त्या मानल्या? प्रयत्न प्रमाद उपपत्ती एडवर्ड थॉर्न डाईक, अभिसंधान उपपत्ती पॅवलॉव, साधक अभिसंधान उपपत्ती बी एफ स्किनर, वर्तनवादी उपपत्ती वॉटसन, सानिध्य अध्ययन उपपत्ती गुथ्री, पद्धतशीर वर्तन दृढीकरण उपपत्ती हल. या उपपत्त्या साहचर्यवादी उपपत्ती आहेत. मित्रांनो, तुम्ही पेपर 1 चा अभ्यास करा किंवा पेपर 2 चा अभ्यास करा, पहिल्यांदा तुम्हाला हा चार्ट माहित असणं गरजेचं आहे. आपल्याला अभ्यासक्रमामध्ये ठेवण्यात आलेल्या ज्या उपपत्त्या आहेत त्या उपपत्त्यांचं वर्गीकरण 3 भागात केलं जातं.
उपपत्ती म्हणजे काय? विद्यार्थ्यांनी अध्ययन कसं करावं, अध्ययन प्रक्रिया नेमकी कशी असते, अध्ययन प्रक्रिया कशी घडते, ही या प्रश्नाचं उत्तर उपपत्त्या देत असतात. मग मानसशास्त्रात आपल्याला सिलेबस साठी अभ्यासक्रमाला ज्या उपपत्त्या ठेवलेल्या आहेत त्या उपपत्त्यांचं वर्गीकरण 3 भागात होतं. त्यातला पहिला भाग साहचर्यवादी उपपत्ती. साहचर्यवादी उपपत्ती कशावर अवलंबून असेल? उद्दीपक आणि प्रतिसाद यांच्यातील सहसंबंधावर आधारित प्रक्रिया. उद्दीपक, मी बाहेरून किंवा एखादी वस्तू तुम्हाला दाखवली, डोळ्याला दिसली ती उद्दीपक. उद्दीपक हे फक्त डोळ्याला दिसते असं नाही, आंतरिक पण असतं. उद्दीपक म्हणजे एखादी वस्तू दाखवणे, त्या वस्तूला तुम्ही दिलेला प्रतिसाद, या प्रक्रियेवर अवलंबून असणारी प्रक्रिया म्हणजे साहचर्यवादी उपपत्ती. ही झाली पहिली उपपत्तीचं वर्गीकरण. यानंतर दुसरी आहे ती ज्ञानात्मक उपपत्ती. आता ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये काय काय येतं? पूर्णतः इंटेलेक्च्युअल उपपत्ती आहेत. तात्विक उपपत्त्या म्हणून त्याला ओळखलं जातं. ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये पहिली साहचर्यवादी उपपत्ती. याच उपपत्तीला मर्मदृष्टीमूलक उपपत्ती म्हणतात. म्हणजे जेव्हा समस्या निर्माण होत असतात, समस्या निर्माण झाली म्हणून समस्या सोडून द्यायची नाही. ती समस्या जर तुमच्या समोर निर्माण झाली तर तिला सोडवण्यासाठी काहीतरी वेगळी टेक्निक वापरणं. मर्मदृष्टीमूलक, समोर समस्या निर्माण झाल्याच्या नंतर पण मार्ग शोधणं किंवा पर्याय शोधणं, सदसद वेळ बुद्धी जागृत ठेवून त्यावेळी तुम्हाला समोर निर्माण झालेल्या समस्याचं निराकरण करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? इकडं मर्मदृष्टीमूलक उपपत्ती वापरावी लागेल. आणि ही उपपत्ती मानलेली आहे ती कोहलर, कोफका आणि वर्धायमार या 3 मानसशास्त्रज्ञांनी ही उपपत्ती मांडली, जी ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये मोडते. त्यानंतर ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्ती, कुर्ट लेविन. कुर्ट लेविन नावाच्या मानसशास्त्रज्ञाने ही ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्ती मांडलेली आहे. त्याच्यानंतर अर्थपूर्ण अध्ययन अनुदेशन उपपत्ती. अर्थपूर्ण, काही वेळा आपल्याला शब्दावरून त्या गोष्टीचं सामर्थ्य समजून घ्यायचं असतं, त्याला अर्थपूर्ण अध्ययन अनुदेशन उपपत्ती असं म्हटले जाते. आणि ही उपपत्ती मानलेली आहे आसुबेल नावाच्या मानसशास्त्रज्ञाने. त्यानंतर ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये चौथा प्रकार येतो तो म्हणजे श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती. स्टेप बाय स्टेप, एकावर एक आधारित असलेल्या श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती मानतो तो मानसशास्त्रज्ञ रॉबर्ट गॅग्ने यांनी ही उपपत्ती मांडलेली आहे. त्यानंतर ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती, ज्ञानावर आधारित असलेले अध्ययन उपपत्ती, या उपपत्तीचा जनक जेरॉम ब्रुनर. म्हणजे इथं सुद्धा आपल्याला काय करावं लागेल? ज्ञानात्मक उपपत्ती मानणारे मानसशास्त्रज्ञ कोण? कोहलर, कोपका, वर्धायमार, कुर्ट लेविन, असुबेल, रॉबर्ट गॅग्ने आणि जेरॉम ब्रुनर हे मानसशास्त्रज्ञ ज्ञानात्मक उपपत्ती मानणारे जनक किंवा मानसशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात. मग त्यापैकी कोणी कोणती उपपत्ती मानली? साहचर्यवादी उपपत्ती मानणारा व्यक्ती किंवा साहचर्यवादी मर्मदृष्टीमूलक उपपत्ती तिघांनी मानली, कोहलर, कोपका, वर्धायमार. तर ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्ती कुर्ट लेविन मांडली. अर्थपूर्ण अध्ययन अनुदेशन उपपत्ती हे असुबेल यांनी मांडली. तर श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती आणि ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती, ज्ञानावर आधारित असलेल्या सगळ्या उपपत्त्या या ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती म्हणून ओळखल्या जातात. हे उपपत्तीच्या वर्गीकरणातला दुसरा प्रकार. पहिला साहचर्यवादी उपपत्ती, दुसरा ज्ञानात्मक उपपत्ती. आता आपण तिसऱ्या टप्प्याकडे जातो. ज्ञानात्मक उपपत्तीचं तिसरी वर्गीकरण कोणतं? तर ते आहे आधुनिक उपपत्ती. मानसशास्त्रामध्ये, अध्ययनामध्ये किंवा बाल मानसशास्त्रामध्ये आधुनिक उपपत्ती का ठेवण्यात आली? नेमकी आधुनिक उपपत्ती कोणी कोणी मांडलेली आहे? त्यात पहिली उपपत्ती तुम्हाला सांगता येईल प्रभुत्व संपादन उपपत्ती. हे प्रभुत्व संपादन उपपत्ती डॉक्टर ब्लूम यांनी मांडलेली आहे. डॉक्टर ब्लूम यांची उपपत्ती प्रभुत्व संपादन उपपत्ती उपपत्तीच्या कोणत्या वर्गीकरणात मोडते किंवा उपपत्तीचा हा कोणता प्रकार असेल? आधुनिक उपपत्तीमध्ये प्रभुत्व संपादन उपपत्ती
ही डॉक्टर ब्लूम यांनी मांडलेली आहे. त्याच्यानंतर माहिती प्रक्रियाकरण अध्ययन उपपत्ती, आधुनिक उपपत्ती मधला दुसरा प्रकार माहिती प्रक्रियाकरण अध्ययन उपपत्ती. ही उपपत्ती मांडलेली आहे डोनाल्ड नॉर्मन या व्यक्तीने किंवा या मानसशास्त्रज्ञाने. त्याच्यानंतर सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती, ही आधुनिक उपपत्तीचा तिसरा प्रकार. हा सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती मांडणारा जनक अल्बर्ट बांधुरा नावाच्या मानसशास्त्रज्ञाने ही उपपत्ती मांडलेली आहे. मित्रांनो, आता यापैकी आपल्याला एक एक उपपत्ती बघत चालायचं आहे. यापैकी आपल्याला पहिली उपपत्ती बघायचं आहे प्रयत्न प्रमाद थॉर्नडाईक यांची उपपत्ती. चला आपण त्या पहिल्या उपपत्तीकडे जाऊया. प्रयत्न प्रमाद उपपत्ती, चुकत चुकत शिकणे. या उपपत्तीचं दुसरं नाव काय? चुकत चुकत शिकणे. याला प्रयत्न प्रमाद उपपत्ती असं म्हणतात. ही उपपत्ती मांडलेली आहे अमेरिकन मानसशास्त्रज्ञ एडवर्ड थॉर्नडाईक. इयल थॉर्नडाईकने 1898 मध्ये प्रयत्न प्रमाद ही उपपत्ती त्यांनी स्वतः लिहिलेल्या ग्रंथात मांडलेली आहे. एडवर्ड थॉर्नडाईक यांचा मानसशास्त्रावर आधारित असलेला ग्रंथ कोणता? ॲनिमल इंटेलिजन्स. त्यांच्या ग्रंथाचं नाव आहे ॲनिमल इंटेलिजन्स. एडवर्ड थॉर्नडाईक यांनी ॲनिमल इंटेलिजन्स या पुस्तकामध्ये प्रयत्न प्रमाद अध्ययन उपपत्ती मांडली. त्याच्यानंतर त्यांनी ही प्रयत्न प्रमाद उपपत्ती मांडल्याच्या नंतर त्यांनी सूत्र दाखवलं. या उपपत्तीमध्ये त्यांनी सूत्र दाखवलं यस आणि आर. यस स्टिम्युलस आणि आर रिस्पॉन्स. स्टिम्युलस म्हणजे उद्दीपक आणि रिस्पॉन्स म्हणजे प्रतिक्रिया. यस आर या सूत्राने त्यांनी त्यांची प्रयत्न प्रमाद उपपत्ती मांडली. मित्रांनो, या उपपत्तीच्या अगोदर म्हणजे ही उपपत्ती समजून घेण्याच्या पूर्वी आपण काही गोष्टी इथं अजून समजून घेणार आहोत. अगोदर आपण एडवर्ड थॉर्नडाईक यांचा प्रयोग अगोदर आपण समजून घेणार आहोत. एडवर्ड थॉर्नडाईक यांनी मांडलेला तो जो प्रयोग होता, प्रयोग नेमका काय होता ते बघूया. एडवर्ड थॉर्नडाईक यांनी 1898 मध्ये ॲनिमल इंटेलिजन्स नावाचं जे पुस्तक लिहिलं, त्या पुस्तकात त्यांनी त्यांची उपपत्ती मांडली. त्यांच्या उपपत्तीमध्ये काय होतं बघा. त्यांनी ही उपपत्ती खर तर त्यांनी आपली ही उपपत्ती सिद्ध करण्यासाठी कुत्रा, मांजर, मासे या प्राण्यावर त्यांनी आपली उपपत्ती मांडलेली होती. तर यापैकी त्यांनी इथं प्रयत्न प्रमाद उपपत्ती जी मांडली, पण त्याचा मांजराचा प्रयोग घेऊ आणि प्रयोग समजून घेतल्याच्या नंतर मग या गोष्टीचं आपण विश्लेषण करू. एडवर्ड थॉर्नडाईक यांनी एका मांजराला एका पेटीमध्ये बंद केलं. अशी एक पेटी तयार केली. त्या पेटीमध्ये त्याने मांजराला कैदेत ठेवलं, म्हणजे कोंडून ठेवलं. आणि या मांजराला त्या पेटीत ठेवल्याच्या नंतर इथं एक दरवाजा असेल. पेटीला कुठंतरी एका ठिकाणी दरवाजा सोडण्यात आलेला. समजा हा दरवाजा सोडण्यात आलेला आहे. पण नेमकं हा दरवाजा उघडण्यासाठी एक बटन ठेवण्यात आलं, म्हणजे एक कडी ठेवण्यात आली. जेव्हा मांजराला इथं कूट पेटीमध्ये बंद करून ठेवण्यात आलं आणि मग बंद पेटीत असलेल्या मांजराच्या समोर मासा आणण्यात आलं. एका थाळीमध्ये मासे आणण्यात आले आणि हे थाळी थोडीशी दूर ठेवली. आता ही थाळी दूर ठेवली. मासे बघितल्याच्या नंतर मांजर काय करू लागलं? त्या कूट पेटीमधून झडपड 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 करत त्यानं काय इतक्या हालचाली केल्या की त्याला काही करून तो मास अवगत करायचा होता. आणि योगायोगानं असं झालं की त्यानं खूप प्रयत्न केल्याच्या नंतर नेमकं त्या पेटीचं बटन कुठं आहे किंवा ती कळ कुठं आहे, तर त्या बटनाला चुकून याचा हात लागला, चुकून त्या मांजराचा स्पर्श झाला आणि मग ते काय दार उघडण्यात आलं. दार उघडल्याच्या नंतर मग तो काय मासा त्याचं अन्न त्यानं प्राप्त केलं. मित्रांनो, इथं मासे म्हणजे काय तर उद्दीपक आहे. मासा इथं काय उद्दीपक आहे. या उद्दीपकाला बघून त्याने दिलेला प्रतिसाद कसा आहे. इथं त्यांनी उद्दीपक
बघितल्याच्या नंतर त्याचा प्रतिसाद प्रतिसाद असा होता की त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये उद्दीपक प्राप्त करायचा होता, त्याला त्याचं ध्येयापर्यंत पोहोचायचं होतं. मग हा प्रयोग एकदाही करण्यात आला. हा प्रयोग वारंवार करण्यात आलेला होता. वारंवार हा प्रयोग करण्याच्या नंतर त्या माशाला जेव्हा त्या मांजराला कूटपेटीमध्ये पुन्हा ठेवण्यात आलं, पुन्हा माशाची थाळी समोर आणली, पुन्हा त्याला आपल्या हालचाली सुरू केल्या. सारखं वारंवार ही गोष्ट करत असताना त्याच्या एक गोष्ट लक्षात आलं, पण विनाकारण एवढ्या मोठ्या हालचाली करायची गरज नाही. त्याला सरावाच्या नंतर कळून आलं, इथं त्याचं बटन असतं. इथं जर आपण हात लावला किंवा इथं जर आपण धक्का लावला तर ह्या पेटीचं दार निघतं आणि मासे आपल्याला अवगत होतात. वारंवार प्रयत्नातून सरावातून त्याने ही गोष्ट शिकून घेतली. आता त्याने ही जी गोष्ट शिकून घेतली त्यावर आधारित इथं तुम्हाला प्रश्न दिलेले आहेत किंवा माहिती दिलेली आहे. यस आर या सूत्राने त्यांनी प्रयत्न प्रमाण उपपत्ती समजावून सांगितली. यस म्हणजे काय? स्टिम्युलस. स्टिम्युलस म्हणजे काय? उद्दीपक. त्याच्या समोर जी माशाची थाळी आणून ठेवण्यात आली तो म्हणजे उद्दीपक आहे. उद्दीपक पाहून म्हणजे काय? रिस्पॉन्स. उद्दीपकाला पाहून त्यानं दिलेला रिस्पॉन्स हे थॉर्नडाईकच्या उपपत्तीचं सूत्र आहे. यस आर यस आर मधून त्याने हे जे दाखवून दिलं, यस म्हणजे उद्दीपक, आर म्हणजे रिस्पॉन्स. उद्दीपकाला पाहून समोरच्या वस्तूला पाहून त्यानं दिलेला प्रतिसाद. त्यानंतर विशिष्ट परिस्थिती विशिष्ट प्रतिक्रिया यांच्यामध्ये संबंध दृढ होऊन सवयीत रूपांतर होते. मित्रांनो, या ओळीचा अर्थ नीट समजून घ्या. विशिष्ट परिस्थितीमध्ये मांजराला अचानक आपण कूच पेटीमध्ये टाकलं. मांजरासाठी ही परिस्थिती विशिष्ट परिस्थिती होती. दररोजच्या सारखं दैनंदिन जीवन त्याला इथं जगणं शक्यच नव्हतं आणि दैनंदिन जीवन जगणं शक्य नव्हतं. आणि अशा वेळी अचानक त्याला एका विशिष्ट परिस्थितीमध्ये त्याला काय करण्यात आलं? एका कूट पेटीमध्ये त्या मांजराला बंद करण्यात आलं. विशिष्ट परिस्थिती आहे. अशा विशिष्ट परिस्थितीमध्ये विशिष्ट प्रतिक्रिया त्यांनी दिली. समोर परिस्थिती कोणती निर्माण झाली? त्याला एका कूट पेटीमध्ये त्याला कोंडून ठेवण्यात आलं. ही त्याची विशिष्ट परिस्थिती आहे. अशा ही परिस्थितीमध्ये त्यानं विशिष्ट प्रतिक्रिया कशी दिली? मासा बघितल्याच्या नंतर त्याची प्रतिक्रिया कशी होती? विशिष्ट परिस्थिती आणि विशिष्ट प्रतिक्रिया यांच्यामध्ये संबंध दृढ झाले. या दोन्हीमध्ये म्हणजे परिस्थिती आणि प्रतिक्रिया या दोघांमध्ये संबंध दृढ संबंध निर्माण झाल्याने याचं रूपांतर कशात झालं? सवयीमध्ये त्याचं रूपांतर झालं. अचानक या गोष्टी एका जागी येत नाहीत. अचानक मांजराला तुम्ही पेटीत आणून ठेवलाय काय? समोर त्याच्या अन्न आणून ठेवलाय काय? ते लगेच त्याला उपलब्ध होईल असं नाही. विशिष्ट परिस्थितीत विशिष्ट प्रतिक्रिया देताना या दोन गोष्टीचा संबंध दृढ झाला पाहिजे. कोणत्या दोन गोष्टीचा? विशिष्ट परिस्थिती आणि विशिष्ट प्रतिक्रिया यांच्यातले संबंध घट्ट झाले पाहिजेत. आणि जर हे संबंध दृढ व्हायचे असतील तर याचं रूपांतर सवयीमध्ये होतं. म्हणजे सवयीतून त्याला बऱ्याच गोष्टी शिकता आलेल्या होत्या. तर यानंतर पुढे या. मानव व मानवेतर प्राणी यांच्या अध्ययनात साम्य असून प्राण्यांच्या अध्ययनातून काढलेले निष्कर्ष मानवाच्या अध्ययनाला लागू पडतात. म्हणजे काय? त्यांनी प्रत्यक्ष एडवर्ड थॉर्नडाईक यांनी प्रत्यक्ष मानवावर प्रयोग केला नाही, मानवेतर प्राण्यावर त्याने प्रयोग केला. बरं, मानवेतर प्राण्यावर प्रयोग केला तरी तो स्वतः काय समजावून देतोय? मानव व मानवेतर प्राणी यांच्या अध्ययनात साम्य आहे. मानव आणि मानवेतर या दोघांनाही शिकायचं आहे, अध्ययन करायचं आहे. या दोघांच्या अध्ययनात साम्य आहे आणि प्राण्यांच्या अध्ययनातून काढलेले निष्कर्ष मानवाच्या अध्ययनाला लागू पडतात. हे एडवर्ड थॉर्नडाईक हे सांगतो. त्याच्यानंतर एडवर्ड थॉर्नडाईक यांनी कोणकोणत्या प्राण्यावर प्रयोग केला होता? एडवर्ड थॉर्नडाईक यांनी आपली प्रयत्न प्रमाद उपपत्ती समजावून सांगताना कुत्रा, मांजर आणि मासे अशा प्राण्यावर त्यांनी अनेक प्राण्यावर आपला प्रयोग केलेला होता. तर या प्रयोगाचा आणि आपल्या अध्ययनाचा संबंध काय येतो ते बघा. जे एडवर्ड थॉर्नडाईक यांनी आपला प्रयोग सांगितला, या प्रयोगात त्यानं सांगितलं
की मानवाचं अध्ययन हे 4 टप्प्यात होतं. एकूण त्याचे किती टप्पे पडतात? 4 टप्पे पडतात आणि या 4 टप्प्यामध्ये मानवाचं अध्ययन होतं. त्यातला पहिला टप्पा उद्दिष्ट स्पष्ट असते. बरोबर आहे. तर मांजर आहे. मांजराचं उद्दिष्ट आहे मासे प्राप्त करणे. म्हणजे प्रयत्न प्रमाद पद्धतीमध्ये एडवर्ड थॉर्नडाईक यांनी अध्ययनाचे 4 टप्पे सांगितले. अध्ययन कसं घडतं, आपण कसं शिकतो. मांजराला मासे प्राप्त करायचे असतात. उद्दिष्ट स्पष्ट आहे. त्याचं उद्दिष्ट आहे मला मासे अवगत करायचं आहे. उद्दिष्ट स्पष्ट असतं ही गोष्ट विद्यार्थ्याला पण लागू होते. आपल्याला काय शिकायचं आहे उद्दिष्ट स्पष्ट असतं. त्याच्यानंतर उद्दिष्टाच्या दिशेने शोधनात्मक हालचाली होतात. बिलकुल. मांजराला मासे प्राप्त करायचे आहेत. जर मासे हे प्राप्त करायचे असतील तर ते प्राप्त करण्यासाठी उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी उद्दिष्टाच्या दिशेने शोधनात्मक हालचालीला सुरुवात होते. उद्दिष्ट साध्य करायचं आहे किंवा उद्दिष्ट प्राप्त करायचं असेल तर उद्दिष्ट प्राप्त करत असताना फक्त विचार करून चालत नाही. आपल्या शोधनात्मक हालचाली पाहिजेत. विद्यार्थ्याला वर्गामध्ये एखादी गणित अवघड जात असेल, एखादी इंग्लिश विषयाची एखादी कॉन्सेप्ट त्याला अवघड जात असेल, अवघड आहे म्हणून सोडून देता येत नाही. ते सोडवण्यासाठी त्याच्या शोधनात्मक हालचाली अपेक्षित असतात. जसं की इथं मांजराला उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी उद्दिष्टाच्या दिशेने मासे प्राप्त करण्यासाठी त्याला शोधनात्मक हालचाली सुरू केल्या होत्या. एवढी हालचाल सुरू केली होती की त्याला ते पाहिजेच होतं. सुरुवातीला वाटलं त्याला योगायोगाने यश मिळालं, पण तसं नाही. सरावातून त्याला कळलं की आपण अनावश्यक हालचाली टाळल्या पाहिजेत. त्यानंतर एडवर्ड थॉर्नडाईक यांनी अध्ययनाचा तिसरा टप्पा सांगितला, योगायोगाने यश मिळते. सुरुवातीला वाटतं आपल्याला जेव्हा मांजर पहिल्यांदा माशाची थाळी त्यानं प्राप्त केलं, त्याला असं वाटलं की आपण योगायोगानं हे यश प्राप्त केलं. पण नंतर त्याला कळालं की आपण विनाकारण अनावश्यक हालचाली करत चाललो. इथं त्याचं बटन आहे एवढं दाबलं की आपोआप दार उघडत. म्हणजे पुढील काळामध्ये चौथा टप्पा आला, चुकांचे प्रमाण कमी होऊ लागले. म्हणजे माशाची थाळी समोर दिसल्याच्या नंतर तो विनाकारण इकडं तिकडं हालचाल करू शकत नव्हता. म्हणजे त्या हालचाली त्याने टाळल्या. चुकांचे प्रमाण कमी करून त्यानं शेवटी काय केलं, उद्दिष्ट गाठलं. वारंवार सराव पडल्याच्या नंतर जेव्हा त्याच्या समोर माशाची थाळी आलेली असायची, तेव्हा त्यानं विनाकारण हालचाली बंद केल्या आणि त्याला माहित झालं की इथं त्याचं बटन असतं, कळ असते. ते दाबल्याच्या नंतर आपोआप इथलं दार उघडतं. म्हणजे चुकांचे प्रमाण कमी होऊन त्यानं त्याची उद्दिष्टे गाठले. हे एडवर्ड थॉर्नडाईक यांचे अध्ययनाचे 4 टप्पे असे आपल्याला सांगता येऊ शकतात. यानंतर या उपपत्तीचं शैक्षणिक महत्व काय? मित्रांनो, एडवर्ड थॉर्नडाईक यांची प्रयत्न प्रमाद उपपत्ती आपण पाहिली. पण या उपपत्तीचं शैक्षणिक महत्व काय? प्राण्यावर त्यांनी प्रयोग केला, मांजरावर प्रयोग केला. आता याचं साधर्म्य आपल्याला कुणासोबत आणायचं आहे? मानवासोबत आणायचं आहे. आपल्या अध्ययनार्थ्यासोबत आणायचं आहे, आपल्या विद्यार्थ्यांसोबत आणायचं आहे. ज्या वर्गात आपण शिकवणार आहोत, त्या वर्गामध्ये विद्यार्थ्यासोबत आता ही उपपत्ती शिकवून या उपपत्तीपासून पण विद्यार्थ्यांना त्याचं ऍप्लिकेशन कसं करू शकतो, त्याचं उपाययोजन कसं करू शकतो. तर बघा, या उपपत्तीचा एक फायदा विद्यार्थी पाढे असतील, सूत्रे असतील, नियम असतील किंवा सिद्धांत असतील, कविता पाठांतर असेल, याच्या सरावाची त्यांना गरज असते. पाढे लगेच पाठ होत नसतात. अचानक विद्यार्थी पहिलीला आला. पहिलीला आल्याच्या नंतर या अगोदर तो सुरुवातीला तुम्ही 1 ते 100 पर्यंत उजळणी काढायला सांगितलं. यामध्येच तो पारंगत झाला. 1 ते 100 पर्यंत उजळणी त्याला आल्याच्या नंतर मग तुम्ही त्याला पाढे पाठ करायला सांगू लागलात. अचानक तुम्ही हे नवीन प्रकार त्याला सांगितलात. म्हणजे विशिष्ट परिस्थिती त्याच्या समोर निर्माण केला. मग ही विशिष्ट पाढ्यांची परिस्थिती त्याच्या समोर निर्माण केल्याच्या नंतर तो विद्यार्थी त्याला प्रतिसाद कसा देतो. जर इकडे परिस्थिती आणि प्रतिक्रिया या दोघांचे संबंध जर जड होत असतील तर त्याचं रूपांतर सवयीत होतं. म्हणजे त्या विद्यार्थ्यांना
पाढे पाठ करायची सवय लावा. पाढे त्याच्यासाठी काय आहे? नवीन परिस्थिती आहे, विशिष्ट परिस्थिती आहे. मग विशिष्ट परिस्थितीला तो अध्ययनार्थी, तो विद्यार्थी प्रतिक्रिया कशी देतो? पाढे पाठ करा, त्याच्यासाठी नवीन परिस्थिती आहे. गणिताची सूत्रे असतील किंवा व्याकरणाचे नियम असतील, विज्ञानाचे सिद्धांत असतील किंवा कविता पाठांतर करायचे असतील, तर यासाठी गरज कशाची असते? सरावाची गरज असते. सरावातूनच तो परिपूर्ण होत असतो, तो परिपक्व होत असतो. म्हणून इकडं तुम्हाला लक्षात आलं असेल की जेव्हा आपण मांजरावर प्रयोग केला आणि मांजराला मासे प्राप्त करण्यासाठी त्याला हळूहळू गरज कशात झाली? सरावाची गरज झाली. सरावाअंती त्याला त्याचं उद्दिष्ट गाठता आलं. आता दुसरी गोष्ट, कोणतीही गोष्ट शिकण्याकरिता शारीरिक, मानसिक तयारीची आवश्यकता असते. अगदी बिलकुल. मित्रांनो, आता लक्षात घ्या, त्या मांजराला मासे प्राप्त करायचे होते. त्यासाठी ते प्राप्त करण्यासाठी त्याची मानसिक आणि शारीरिक दोन्ही गोष्टीची तयारी होती. अगदी त्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना त्या विद्यार्थ्यांना तुम्ही जे शिकवताय ते शिकवलेला भाग त्यांना ऍक्सेप्ट करायला, ते स्वीकारण्यासाठी त्या विद्यार्थ्यांची शारीरिक आणि मानसिक तयारी असली पाहिजे. हा, मला हे करायचं आहे, मला आज 15 पर्यंत पाढे पाठ करायचे आहेत, मला 25 पर्यंत पाढे पाठ करायचे. जेव्हा त्याला असं ठरवतं, म्हणजे त्यावेळी त्याची शारीरिक आणि त्याची मानसिक तयारी झालेली दिसून येते. कोणतीही गोष्ट शिकायची असेल तर अगोदर गरज कशाची आहे? शारीरिक आणि मानसिक तयारीची त्याला आवश्यकता भासत असते. त्याच्यानंतर अध्ययनार्थ्याला पारितोषिक दिले तर त्याचे अध्ययन सहजासहजी होते. बिलकुल. मला सांगा, या मांजराने एवढ्या हालचाली केल्या, इतकी धडपड केली, त्यानं भरपूर धडपड केली, इतक्या हालचाली केल्या, पण एवढं करून त्याला मासे प्राप्त झाले. मासे हे त्याच्यासाठी पारितोषिक आहे, लक्षात घ्या. जर प्रयत्न करून सुद्धा जर मासे त्याला प्राप्त झाले नसते तर तो नकारात्मक बनू शकला असता, तो निगेटिव्ह बनला असता. एवढ्या प्रयत्नाअंती हीच मिळालं नाही. मित्रांनो, अध्ययनार्थ्याला कृती केल्याच्या नंतर जर पारितोषिक मिळत असेल तर अध्ययन सहजासहजी होत असतं. म्हणजे काय? मांजराला कळालं आपल्याला मासे प्राप्त करायचे आहेत, तर त्याची मानसिक आणि शारीरिक तयारी ठेवली. आणि त्याचबरोबर पण जर प्रयत्न करत राहिलं तर आपल्याला पारितोषिक मिळतं. पारितोषिक मिळतं यासाठी त्यानं जे प्रयत्न करतात ते प्रयत्न चुकाचे प्रमाण कमी होऊन त्याला हे अध्ययन सहजासहजी प्राप्त होऊन जातं. पण लक्षात घ्या, जर अध्ययन करायचं असेल तर प्रेरणा फार महत्वाची आहे. प्रेरणेशिवाय अध्ययन घडत नाही. अध्ययनासाठी सर्वात आवश्यक घटक कोणता? तर प्रेरणा आहे. प्रेरणेशिवाय अध्ययन घडत नाही. तर इथं मांजराला सुद्धा प्रेरणा मिळाली होती आणि मांजराला ती प्रेरणा जी मिळाली, याच प्रेरणेमुळं त्या मांजराने काय केलं होतं? अध्ययन करत गेलं. अध्ययन म्हणजे त्याच्या धडपडी त्याचा तो प्रक्रिया ही एक प्रकारची काय होती? अध्ययनच होतं. मग आता एडवर्ड थॉर्नडाईक यांनी या उपपत्तीचं शैक्षणिक महत्व सांगत असताना त्यांनी आपल्याला अजून थोडस पलीकडे जाल, त्यांनी याच एडवर्ड थॉर्नडाईक यांनी आपल्याला अध्ययन विषयक 3 नियम सांगितलेले आहेत. आता त्याचे 3 नियम कोणते? अध्ययन विषयक त्याचे 3 नियम कोणते? बघा, त्याचे अध्ययन विषयक असलेले 3 नियम. यातला पहिला नियम, अध्ययन विषयक नियमामध्ये पहिला नियम की त्यांनी आपल्याला पहिल्यांदा सांगितलं की बाबा रे, तुमच्या सज्जतेचा नियम असला पाहिजे. अध्ययन करायचं असेल, पहिला नियम सज्जतेचा नियम. तर सज्जतेचा नियम म्हणजे काय? तर आपली शारीरिक आणि मानसिक तयारी असली पाहिजे. कोणतीही गोष्ट तुम्हाला शिकायची असेल तर पहिल्यांदा आपल्याला आपली शारीरिक आणि मानसिक तयारी असली पाहिजे.
सज्जता म्हणजे तयार असणं. कोणतीही गोष्ट, कोणतंही अध्ययन करायचं असेल तर शारीरिक मानसिक तयारी असेल तर अध्ययन होतं. त्याच्यानंतर त्याने अध्ययन विषयक दुसरा नियम सांगितला, तो म्हणजे सरावाचा नियम. आता त्यांनी जो सरावाचा नियम सांगितला, मला एक सांगा, एक विशिष्ट परिस्थिती तुमच्या समोर आलेली आहे. या विशिष्ट परिस्थितीला तुम्ही प्रतिक्रिया देत आहात. पण विशिष्ट परिस्थितीला प्रतिक्रिया देत असताना जर तुम्हाला इथले संबंध सुखकारक वाटले, विशिष्ट परिस्थितीमध्ये विशिष्ट प्रतिक्रियासोबत तुमचे संबंध जर सकारात्मक आले, म्हणजे यश मिळालं तर सकारात्मक आहे. खूप प्रयत्न करूनही जर तुम्हाला रिस्पॉन्स चांगला नाही आला तर ते नकारात्मक असतं. सकारात्मक असेल तर अध्ययन करावंसं वाटतं. पण नकारात्मक येत असेल तर आपण अध्ययनापासून दूर जातो. मग आपल्याला इथं दोन गोष्टी साधायच्या आहेत, विशिष्ट परिस्थिती आणि विशिष्ट प्रतिक्रिया. विद्यार्थी पहिल्यांदाच पहिलीच्या वर्गातून दुसरीच्या वर्गात आले, मग त्यांना असं वाटतं पहिलीच्या वर्गात आपल्याला जसं वातावरण होतं तसं असायला पाहिजे, पण नाही. आता ते दुसरीच्या वर्गात आले, त्यांनाही कळालं आपण दुसरीच्या वर्गात आलो, म्हणजे त्यांची मानसिक तयारी झालेली आहे. दुसरीच्या वर्गात आपल्याला जे काही शिकवलं जाणार आहे ते आपल्याला स्वीकारायचं आहे. तर ते दुसरीच्या वर्गात आलेले आहेत, तेव्हा त्यांच्या समोर विशिष्ट परिस्थिती निर्माण झाली. आता या विशिष्ट परिस्थितीला प्रतिक्रिया कशी देते? विशिष्ट परिस्थिती आणि विशिष्ट प्रतिक्रिया या दोघातले संबंध जर दृढ झालेले असतील तर अनुभव त्यांचा सुखकारक असतो. जर ते संबंध दृढ होत नसतील तर अनुभव नकारात्मक येतात. म्हणून सराव करणं फार गरजेचं. सरावाच्या नियमातूनच त्यांना त्यांच्या अध्ययनापर्यंत पोहोचता येतं. आणि त्यानंतर परिणामाचा नियम. आता परिणामाचा नियम म्हणजे काय? दोन्ही तेच साम्य. तुम्ही एवढे प्रयत्न करून जर यश हातात येत नसेल तर अध्ययन आपलं झालं नाही. मग आपण कुठल्या तर चुकीच्या मार्गाने गेलो. जर यश आलं तर सुखकारक वाटतं आणि जर यश नाही आलं तर दुःखकारक वाटतं, दुर्बलता तयार होत असते. म्हणून एडवर्ड थॉर्नडाईक यांनी अध्ययन विषयक हे आपल्याला किती एकूण 3 नियम आपल्याला या पद्धतीने सांगितलेले आहेत. मित्रांनो, याच बरोबर अशा अनेक उपपत्यांचा आपल्याला सखोल अभ्यास करायचा आहे. जर आपल्याला मानसशास्त्राची प्रत्येक उपपत्ती समजून घ्यायचं आहे तर लक्षात घ्या, केवळ उपपत्ती समजून घेऊ नका, केवळ त्या मानसशास्त्रज्ञाला समजून घेऊ नका, तर त्याने मांडलेली ती जी उपपत्ती आहे त्या उपपत्तीचं शैक्षणिक महत्व काय. त्यांनी उपपत्ती मांडत असताना मानवेतर प्राण्यावर त्यांनी प्रयोग केला हे आपण मान्य करू, पण त्या मानवेतर प्राण्यावर प्रयोग करत असताना त्या मानवेतर प्राण्याचा आणि मानवाचा काहीतरी साधर्म्य दिसून येतं, काही गुणधर्म सारखे दिसून येतात. म्हणून आपण कोणतीही उपपत्ती शिकत असताना केवळ उपपत्ती शिकवू नका, त्या प्राण्याने काय शिकलं तसं आपण वर्गात जेव्हा विद्यार्थ्यांच्या समोर जाऊन अध्यापन करत असतो तेव्हा विद्यार्थ्याकडून आपण त्या अपेक्षा करायच्या असतात. आणि जर आपण विद्यार्थ्याकडून त्या अपेक्षा करत असाल तर लक्षात घ्या, त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला आपलं मानसशास्त्र कळलं पाहिजे. आणि या अशा असंख्य मानसशास्त्राच्या संकल्पना आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. मानसशास्त्रातली तिचा जनक, त्याचं शैक्षणिक महत्व विद्यार्थ्यापर्यंत आणून पण आपल्या टीईटीच्या पात्रता परीक्षेसाठी मानसशास्त्र हा विषय कसं सहज पृथक्करणात्मक आणि मर्मदृष्टी मूलक साह्याने आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. तर या पुढे घेऊन जाण्यासाठी याचसाठी मराठवाड्यामध्ये नांदेड येथे तुम्हाला हा संपूर्ण बाल मानसशास्त्रासाठी प्लॅटफॉर्म तयार करून दिलेला आहे. प्राध्यापक अविनाश राठोड सर द्वारा संचलित राठोड एमपीसी अकॅडमी मार्फत संपूर्ण बाल मानसशास्त्र हा विषय तुमच्या परीक्षेपर्यंत तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड ही बॅच तुम्हाला कंप्लीट करून देण्यात येत आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, तुम्हाला तुमच्या मानसशास्त्राबरोबरच सोशल सायन्स सामाजिक शास्त्र हा पण विषय कंप्लीट करून दिला जाईल. तुर्तास तरी तुमच्या विद्यार्थी मित्रांना ज्यांचं डीएड झाले, बीएड झाले,
ते आता टीईटी परीक्षा देऊ इच्छित आहेत किंवा जे ऑलरेडी जे ऑलरेडी आता जॉबवर आहेत, काही प्राथमिक शिक्षक आहेत, काही माध्यमिक शिक्षक आहेत, त्या माझ्या शिक्षक बांधव आणि भगिनींना विनंती आहे की आपण मानसशास्त्रासारख्या विषयापासून दूर जायची गरज नाही. तुम्ही दररोज तुमच्या शाळेमध्ये जे शिकवता तेच मानसशास्त्र आहे. फक्त त्याचं ऍप्लिकेशन, त्याचं उपयोजन योग्य ठिकाणी कसं करता यावं आणि मानसशास्त्राच्या कुठल्या संकल्पना कोणत्या वेळी आपल्याला बाहेर काढता आल्या पाहिजेत, या बारीक सारीक गोष्टींचा, या सारांशाचा, या पृथक्करणात्मक बारकाव्यांचा संपूर्ण अभ्यासासाठी जॉईन होऊया राठोड एमपीएससी अकॅडमी, विसावानगर, आयटीआय कॉर्नर, नांदेड हा या अकॅडमीचा पत्ता आहे. परंतु तुम्ही सगळेजण लाईव्ह किंवा रेकॉर्डेड ही बॅच करत असाल तर प्ले स्टोर मध्ये जाऊन तुम्हाला हे ऍप डाउनलोड करायचं आहे. RMA, राठोड एमपीएससी अकॅडमी ऍप डाउनलोड करा. यामध्ये तुम्हाला सगळ्या कोर्सेसची, टीईटीच्या संदर्भातल्या सगळ्याच कोर्सेसची इथं तुम्हाला सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. आणि याबरोबर चला बालमानसशास्त्र करून घेऊया. बालमानसशास्त्रामध्ये आपल्याला पैकीच्या पैकी मार्क घ्यायचा आहे. चला लवकरच जॉईन होऊया. भेटूया उद्याला आणखी एका नवीन उपपत्तीसह. या उपपत्ती सोबतच पण मानसशास्त्र समजून घेऊया, मानसशास्त्र शिकून घेऊया. नव्हे, मानसशास्त्र आपल्यापासून विद्यार्थ्यापर्यंत नेऊया आणि स्वतःला त्यामध्ये पात्र करून घेऊया. यासाठी भेटणार आहोत उद्याच्या लाईव्ह लेक्चर मध्ये. आणि या लाईव्ह लेक्चर साठी सर्वांनी परत एकदा जॉईन व्हावं ही आपल्या सर्वांना विनम्र विनंती. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो.